मित्रांनो, बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी पुढील वर्षी प्रदर्शित होत असून स्वतः रितेश देशमुखने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे। रितेशने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली असून काही दिवसांपूर्वीच त्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील लुकही सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। त्यातच आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती मोठा गल्ला जमवलाय, रेकॉर्डही निर्माण केलाय। त्यामुळे आता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली असून आता चित्रपटाची तारीख जाहीर केल्याने प्रतीक्षा संपली असून आता चित्रपटाची उत्कंठा चाहत्यांना लागून आहे। अभिनेता म्हणून रितेश देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे, तर महाराष्ट्रात मराठमोळा रितेश भाऊ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव म्हणून देखील रितेश देशमुखची ओळख आहे। त्यामुळे रितेश देशमुखच्या प्रत्येक चित्रपटावरती मराठी प्रेक्षक सातत्याने प्रेम करतात। तुझे मेरी कसम चित्रपटातून रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। पहिल्या चित्रपटातून रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये हिट एंट्री झाली। त्यानंतर अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। लय भारी, वेड या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा त्याने सिनेरसिकांचे मन जिंकले आहेत। आता महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि महापराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरती आधारित राजा शिवाजी हा चित्रपट घेऊन रितेश देशमुख चाहत्यांच्या भेटीला येत आहे। रितेशच्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। आता या चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली असून पुढच्या वर्षी 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून 6 विविध भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला जाईल। मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये राजा शिवाजी सिनेमाचं प्रदर्शन होणार असल्याने देशभरातील विविध राज्यातील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित राजा शिवाजी या चित्रपटाला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याबरोबरच कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।